श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, झाडे लावायची हौस सर्वांनाच असते. तर काही झाडे अशी आहेत की ती घरात लावल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात किंवा चांगले परिणाम होतात ती माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यातला सगळ्यात आवडता प्लांट म्हणजे मनी प्लांट. तर मनी प्लांट हा आपल्या घरात लावल्याने काय घडते ती माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आजकाल बहुतांश लोकांच्या घरात मनी प्लांट हा पाहायला मिळतो, बरोबर आहे ना? मनी प्लांटला धन आकर्षित करणारे रोपटे असे देखील म्हणले जाते. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा मनी प्लांट घरात लावणे हे खूप शुभ आणि सकारात्मक समजले जाते. त्यामुळे अनेक लोक मनी प्लांट आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये आणून लावतात. अशी मान्यता आहे की मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरात आर्थिक बाबींची कमतरता भासत नाही, घरात सुख समृद्धी राहते, घराची भरभराट होते, घरात धनलक्ष्मी येण्याचे मार्ग तयार होतात. शिवाय असेही म्हटले जाते की आपल्या घरातील मनी प्लांट जितका हिरवा, घनदाट आणि पसरलेला असतो तितकीच त्या व्यक्तीची संपत्ती देखील वाढते. याशिवाय घरामध्ये मनी प्लांट लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते. ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात. मात्र फक्त मनी प्लांट लावणे पुरेसे नाही, तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्याचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत, जेणेकरून त्याचा चांगला लाभ आपल्याला व्हावा. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटमध्ये फक्त एक गोष्ट ठेवली तर माणसाला आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आज आपण मनी प्लांटबाबत काही ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार काही नियम जाणून घेणार आहोत. बघा, अनेक जण मनी प्लांट घरी आणून इंटेरियरनुसार कोणत्याही दिशेला लावतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार असे करणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे तुम्हाला मनी प्लांट लावण्याचा फायद्याऐवजी नुकसानच होते. शास्त्रामध्ये मनी प्लांट ठेवण्यासाठी दिशा निश्चित करण्यात आलेली आहे. मग कोणती आहे ती दिशा? त्या दिशेलाच प्लांट ठेवल्याने मनासारखा लाभ प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हे उत्तर किंवा पूर्व दिशेत ठेवणे अत्यंत शुभ असते, कारण उत्तर दिशेला ही कुबेर देवाची दिशा म्हटले जाते आणि पूर्व दिशासुद्धा धन आकर्षित करते. मनी प्लांट आर्थिक स्थिती तर मजबूत करतेच, शिवाय तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करते. त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी आणि खेळीमेळीचे राहते. घरामध्ये धनधान्य आणि सुखसमृद्धी नांदते. वास्तुशास्त्रानुसार घरात धनधान्यात वाढ करायची असेल तर मनी प्लांटमध्ये पिवळ्या किंवा लाल रंगाचा धागा 7 वेळा गुंडाळून बांधणे लाभदायक ठरते. असे केल्याने तुमच्यावर शुक्र ग्रहाची कृपादृष्टी राहते असे म्हणतात आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होते. तसेच वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटच्या पानावर हरभरा डाळ आणि गूळ लावून भगवान विष्णूला ते अर्पण करा आणि नंतर तेच पान गोमातेला खाऊ घाला. किमान 21 गुरुवारपर्यंत हा उपाय करा. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंची कृपादृष्टी लाभते, शिवाय तुमच्या संपत्तीतही वाढ होते. नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड आहे. ही वनस्पती जितकी हिरवी आहे तितकीच घरात श्रीमंतांची आगमन वेगवान होते. तर या वनस्पतीची पाने फिकट होणे किंवा पांढरे होणे चांगले मानले जात नाही. तसेच खालच्या बाजूने जमिनीवर उगवणारी वेल ही दोषकारक आणि अशुभ मानली जाते. असं म्हणतात की खालच्या बाजूने वाढणारा वेल आपली अधोगती दर्शवतो आणि जसा जसा वेल वरच्या बाजूने वाढेल त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते. आणि जी पाने आहेत पिवळी झालेली, खराब झालेली, ती पाने वेळच्या वेळी काढून टाकली पाहिजेत. ज्या घरामध्ये मनी प्लांट लावला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही, ती पूर्ण अट्रॅक्ट करून घेतो. कारण मनी प्लांट ही एक अशी वनस्पती आहे की सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरामध्ये मनी प्लांट असतो तर घरात नेहमी आनंदी वातावरण असते. मनी प्लांट तर हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकण्यासाठी देखील ओळखले जातात, तर त्याच्याकडे अधिक ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता देखील आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हे आपल्या घरासाठी खूपच शुभ मानले जाते. फक्त ते योग्य दिशेला तुम्ही ते लावले पाहिजे. हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्यात देखील उपयुक्त असल्याचे आढळते. घरांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट्स लावले जातात. हे शुक्राचे घटक आहेत. मनी प्लांट घरात लावल्याने पत्नीमधील संबंध देखील सुधारतात. हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. काही लोक मनी प्लांटसोबत काटेरी झाडे लावतात. अशा परिस्थितीत मनी प्लांट फुलतो, पण त्याचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही.
अशा परिस्थितीत जर घरात मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाड लावू नका. यासोबतच मनी प्लांटच्या समोर अशी झाडे लावू नयेत ज्यांचा संबंध मंगळ, सूर्य, चंद्राशी आहे. कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असे मानले जाते आणि शुक्राचे चंद्र, सूर्य, मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत. तर तुम्ही हे असे झाडे, काटेरी झाडे मनी प्लांटच्या समोर किंवा जवळ लावू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मनी प्लांट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये किंवा मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्याला त्याच्या घरात वाढवण्यासाठी देऊ नये. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात. असे म्हटले जाते की जर कोणी मनी प्लांटची एक डहाळी चोरली तर त्याचे कोणतेही नुकसान होत नाही. याचा तुम्हाला आणि डहाळी वाहक दोघांनाही फायदा होतो. म्हणजे तुम्हाला जर मनी प्लांट लावायचाच असेल तर न सांगता त्या व्यक्तीच्या घरातून चोरून आणून लावायचा. तुम्ही स्वतः त्या व्यक्तीला द्यायचा नाही. यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन नसेल, म्हणजेच अंगण किंवा बाग नसेल, तर तुमच्यासाठी मनी प्लांट एका बाटलीत लावावा. तुम्हालाही याचा फायदा होतो. मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर जसे मनी प्लांट फुलते तसे तुमचे जीवनही आनंदाने फुलून जाईल. मनी प्लांटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ही ईशान्य असा कोपरा मानला जातो. ईशान्य कोपरा या दिशेला मनी प्लांट लावल्यास धनवृद्धी होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. उत्तर किंवा पूर्व उत्तर दिशा जलतत्व आहे. दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशा ही पृथ्वी तत्व आहे. या दिशेला मनी प्लांट ठेवल्यास चांगले प्रभाव दिसून येतात आणि घरामध्ये धनधान्य कमी पडत नाही. मनी प्लांटचा वेल कधीही जमिनीवर पसरू देऊ नये. मनी प्लांट पसरलेल्या स्थितीमध्ये असल्यास घरात विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते. मनी प्लांट वाळून जाणे किंवा पाने पांढरे होणे अशुभ मानले जाते. यामुळे दररोज मनी प्लांटला पाणी द्यावे आणि सुकून गेलेली पाने देखील मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेळच्या वेळीच काढून टाकावीत. काही लोकांना मनी प्लांट मातीत लावतात तर काही जण मनी प्लांट हे पाण्यात लावतात. मला हाही प्रश्न पडला असेल तर मनी प्लांट लावण्याची योग्य पद्धत कोणती? मनी प्लांट कशात लावल्याने त्याची चांगली वाढ होईल याविषयी जाणून घेऊयात. मनी प्लांट हे झाड मातीत किंवा पाण्यात कोणत्याही ठिकाणी लावता येते. पण जर मनी प्लांटची योग्य वाढ करायची असेल तर मनी प्लांट मातीत लावा. मनी प्लांट चांगल्या मोठ्या कुंडीत लावावे. तसेच त्याला दररोज पाणी घालू नये. दररोज पाणी घातल्याने मनी प्लांटची वाढ चांगली होणार नाही. माती आणि कमी पाण्यामुळे मनी प्लांटची वेल वाढत वरच्या दिशेने जाईल. जर तुम्ही मनी प्लांट पाण्यामध्ये लावण्याचा विचार करत असाल तर ते पाणी 15 ते 20 दिवसांनी बदलत राहा. तसेच प्लांटचे पाणी बदलत असल्याने त्यात एस्पिरिनची गोळी घाला, ज्यामुळे मनी प्लांटची वाढ होण्यास मदत होईल. मनी प्लांट पाण्यात लावत असताना त्याचा नोड पाण्याखाली ठेवायला विसरू नका, अन्यथा त्याची वाढ योग्यरित्या होणार नाही. तर अशा काही खबरदारी घेऊन तुम्ही मनी प्लांट लावला तर तुमचे आयुष्य देखील आनंदाने, समृद्धीने भरभरून जाईल. तुमच्या आयुष्यामध्ये धनाची सतत वाढ होत राहील. तर मैत्रिणींनो, मनी प्लांट लावताना तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा खूपच फायदा होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.